नमस्ते नमस्ते नमस्ते. तर आज आपण इथे नागझिऱ्याला आलेलो आहे आणि हे तुमसर स्टेशनपासून 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपण आता ह्या मंदिराचं एक्सप्लोरिंग करणार आहेत. इथे काय काय हे बघायचा प्रयत्न करणार आहेत आणि इथे पहिले एकदा असं झालं होतं की झाडातून पाणी येत होतं. ते पण आपण इथे एक्सप्लोर करायचा ट्राय करणार आहे. बघूया, असेल तर बघूया, नाही तर आपण शूट करून येऊया फक्त. नागझिरा देवस्थान गोबरवाही हे याचं प्रवेशद्वार आहे आणि खूप मोठा परिसर आहे हा. आणि इथे वाघांचं पण म्हणजे खूप भीती आहे. वाघ येतात. काल रात्रीच इकडे वाघ येऊन गेलाय बोलतात. आणि हे आता हे जे दाखवलं हे नवीन मंदिर आहे. याच्या आधी हे जुनं मंदिर होतं. इकडनं शिवलिंग इथे त्यांनी स्थापना केली. हा एवढा मोठा परिसर आहे. इथे घसरगुंडी पण ठेवली आहे लहान मुलांसाठी आणि देवीचं तिथे मंदिर पण आहे. इथे 2-3 मंदिरं एक साथ आहे. तिथं साईबाबांचं पण मंदिर आहे एक. आणि हा एक एवढा मोठा परिसर आहे, त्यांनी पूर्ण असं दिलेलं आहे. इथे शिवजींची मूर्ती आहे आणि त्याच्या मागच्या साईडला जर तुम्ही बघत असाल तर याच्या मागच्या साईडला एक विहीर आहे आणि ती पूर्णपणे स्वच्छ. आणि तिथे कमळाचं फुलं वगैरे पण आहेत. तिथे झाडं पण आहेत कमळाचे. एक फूल उगवलं पण आहे, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि असं बोलतात की 5 फण्यांचा नाग इकडेच ह्याच परिसरामध्ये असतो जास्त करून. आणि हे जे पंडित होते जुने, त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी स्वतः बघितलं आहे. आता हे तुम्हाला मंदिर दाखवायचा प्रयत्न करतो. हे नवीन मंदिर आहे, आता इथे स्थापना झाली यांची, शिवजींची. आतमध्ये आपण जाऊया. हे बघा शिवजींची मूर्ती, शिवजींची लिंग हे इथे. इथे 12 ज्योतिर्लिंगांची पण त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे दर्शनासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. नंदी आणि त्यांच्यासमोरच शिवजींची पूजा करताना त्यांनी हे केलेलं आहे. आणि आज सकाळी कावड यात्रा होणार आहे, त्याच्या आधीच आम्ही शूट करायला आलो आहे. अजून एक हे जुनं मंदिर आहे, हे बाजूलाच आहे. तिथे पण असं 5 फण्यांच्या नागाची आणि हे तिथे ठेवलेलं आहे. आणि ही देवीचं मंदिर आहे. इथे लहान मुलांकरता असं घसरगुंडी वगैरे केलेली. आणि बाजूलाच एक साई मंदिर आहे, ते बंद होतं, तर मग प्रॉपर शूट नाही करता आलं. आणि इथे एक असं एक लोकेशन आहे जिथे एक वर जायसाठी मंदिर आहे. तिथे अजून एक जुनंवालं, तिथे वाघ रात्री येऊन गेलेलं आहे. आणि आता तिकडे जाण्यास आम्हाला एकदम सक्त मनाई आहे असं सांगितलेलं होतं. आणि एक झाड आहे, ह्या झाडातून कंटिन्यू पाणी पडत होतं मध्ये. ते एक कोणत्या तरी किड्यामुळे ते कंटिन्यू पाणी पडत होतं आणि लोकांना ते अंधश्रद्धा म्हणून ते लोक येऊन शूट वगैरे करत होते. आणि जवळच तिथून गोबरवाही रेल्वे स्टेशन आहे, एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरच आहे. आणि इथे पण एक मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे. हनुमानजींचं मंदिर आहे इकडे. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी इथे पूजा असते. खूप मोठं वडाचं झाड आहे, त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. आणि आपण रेल्वे स्टेशन पण दाखवूया. एकच प्लॅटफॉर्म आहे ह्या रेल्वे स्टेशनला. आणि सकाळी आणि संध्याकाळी इथे 2च टायमिंग रेल्वे येते. आणि खूप छोटं रेल्वे स्टेशन आहे. इथे असं बोलतात की ह्या परिसरामध्ये वाघ अजून पण फिरतात. एकदम छोटं स्टेशन आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.